अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं वर्षितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम. श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा. बहुत सकृते लाभली जगा, पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाच्या. भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण, जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे. जीवाशिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी, प्रकटे सोहमभाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. स्वामी स्वरूपानंदांनी लिहिलेली ही ज्ञानेश्वरी गौरवपर प्रार्थना आहे. आज ज्ञानेश्वरी जयंती आहे आणि हे केंद्र जे आहे वस्तुतः गेली 4 वर्ष चाललेलं आहे. कर्वेनगरमध्ये चालू होतं आणि ज्ञानेश्वरीचं सारभूत असा ज्ञानेश्वरी नित्यपाठ स्वामी स्वरूपानंदांनी लिहिलेला आहे, की मी संपादित केलेलं आहे, की ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये मुख्य काय सांगायचं आहे. अख्खी ज्ञानेश्वरी आम्हाला वाचायला वेळ नाही, तर किमान तेवढ्या ओव्या वाचल्या आणि त्या पाठ रोज म्हणायला त्याला 15-20 मिनिटं लागतात, याच्या पलीकडे लागत नाही. त्याच्यातून ज्ञानेश्वरीचं सगळं सार येतं. तर त्याच्यावर विवरण प्रत्येक ओवीवर थोडं थोडं समजून घेऊन करणं असं चालत आलेलं आहे. मधला काही काळ त्याच्यामध्ये खंड पडला होता आणि इथे आज आपण जमतोय आणि ज्ञानेश्वरी जयंतीच्या दिवशी जमतोय. हा मोठा योगायोग आहे. म्हणजे हे ठरवून केलेलं नाही की आज ज्ञानेश्वरी जयंती कॅलेंडरमध्ये बघून इथे आलेलं नाही, पण आपसुक रीतीने ज्या प्रकारे ते झालं, तर ज्ञानेश्वर महाराजांचा हा आशीर्वाद समजायला हरकत नाही. गीतेला पंचम वेद असं म्हटलं जातं. 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आणि वेद याचा अर्थ जसं म्हटलं तसं ज्ञानाचं भांडार म्हणजे वेद. त्या काळी प्रसृत असलेलं जे काही ईश्वर तत्वाबद्दलचं ज्ञान मुख्यतः सांगितलं गेलेलं आहे ऋग्वेदामध्ये. यजुर्वेदामध्ये पण त्याचा काही भाग आलेला आहे. सामवेदामध्ये मुख्यतः ते मंत्र गायचे कसे याची पद्धत आलेली आहे, म्हणून संगीताचं उगम कुठे आहे तर सामवेदामध्ये आहे. ऋग्वेदाचं ऋक याचा अर्थ ऋचा म्हणजे छोटे छोटे मंत्र, ईश्वराचे स्तवन केलेले आहे, देवतांचं स्तवन आहे. यजुर्वेदामध्ये त्या ऋग्वेदामध्ये सांगितलेल्या मंत्रांच्या साह्याने यज्ञ कसे करायचे हे सांगितलेलं आहे. आणि अथर्ववेदामध्ये अनेक प्रकारची इतर शास्त्र आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आयुर्वेद पण, म्हणजे भौतिक शास्त्रांचा विचार बहुतेक वेळेला केलेला आहे. आणि या वेदांमध्ये एक भाग कर्मकांडाचा येतो आणि दुसरा म्हणजे उपनिषद, ज्याच्यामध्ये ईश्वर तत्वाचं ज्ञान प्राधान्याने सांगितलेलं आहे. आणि त्या काळामध्ये अनेक गोष्टींच्या सामाजिक परिस्थिती वेगवेगळी होती. म्हणजे आपण आता इमॅजिन नाही करू शकत की आत्ताची सामाजिक परिस्थिती आणि त्यावेळेची कशी असेल. त्यामुळे वेदांचं शुद्धी राहावी, रक्षण व्हावं म्हणून 3च वर्णांना वेदांचा अधिकार होता त्या काळच्या. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रांना तो नसे. तर ज्ञानेश्वर महाराजांनी टीका करताना आणि ह्या सगळ्यामध्ये हे सगळं ज्ञान काही काळाने पूर्वीच्या काळी स्त्रियांना पण उपलब्ध होतं. गार्गी, मैत्रेयी सारख्या स्त्रिया, त्यांचे संवाद आहेत उपनिषदांमध्ये आलेले. पण नंतर तो काळाच्या ओघात वेदाचा अधिकार केवळ काही वर्णांपुरती मर्यादित राहिला आणि मग ते ज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोचेन असं झालं. आणि ज्या लोकांना ते माहिती होतं त्यांनी सुद्धा केवळ यज्ञ करणं आणि यज्ञाच्या साह्याने वेगवेगळे वर मिळवणं, उपभोग मिळवणं, स्वर्गप्राप्ती करून घेणं, अशा प्रकारे वेदाला खूप मर्यादित करून टाकलं आणि आपली मक्तेदारी निर्माण केली. आणि त्याच्यातून बाहेर काढण्याचं मोठं काम भगवान श्रीकृष्णांनी केलं आणि श्रीकृष्णांच्या मुखाने भगवान व्यासांनी केलं मुख्यतः. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलेलं आहे की हा व्यासांचा खूप मोठा उपकार आहे. व्यासाचा तोरू झाला असे उपकारू, जे श्रीकृष्णोक्ती आकारू ग्रंथाचा केला. म्हणजे श्रीकृष्णांनी अर्जुनाला रणभूमीवर गीता सांगितली आणि ती त्याच्यापुरतीच मर्यादित राहिली असती जर का ती प्रस्तुत झाली नसती, डॉक्युमेंट झाली नसती आमच्या भाषेत आजच्या, तर ते डॉक्युमेंट करून ठेवणं हे व्यासांचं मोठा उपकार आहे जगावर.
वत्साचे नि बोरसे दुबते होय घरोद्देशे. वत्स याचा अर्थ वासरू. खरं तर गाईचं दूध जे असतं ते वासरासाठी असतं. ते काही ज्यांनी सांभाळलंय त्यांना प्यायला मिळावं म्हणून दिलेलं नसतं, वासरापुरती असतं. पण वासराच्या निमित्ताने ते दूध निर्माण होतं आणि बाकीच्या घराला पण दुभतं होऊन जातं. वत्साचे नि बोरसे दुबते होय घरोद्देशे झाले पांडवाचे निमिषे जगदुद्धरण. अर्जुनासाठी म्हणून गीता सांगितली. त्याला युद्धासाठी युद्ध करू नये असा मोह निर्माण झाला. भीष्म आणि अर्जुनांना कसं मारू असा त्याला प्रश्न होता. सगळे माझेच बांधव आहेत आणि म्हणून तो मोहग्रस्त झाला. आता मी लढत नाही म्हणाला. त्याच्यावर सोल्युशन जवळ कोण आहे तर श्रीकृष्ण आहे, त्यांच्याकडेच मागतोय. आणि त्याला उत्तर देताना म्हणून हे सगळं तत्वज्ञान सांगितलं गेलं. आणि त्याचं पोट भरलंच, त्याने युद्ध केलं, पण त्याच्याबरोबर त्याचा मोह पण गेला. पण मुख्यतः पुढच्या सगळ्या पिढ्यांना हे गीतारूपी ज्ञान उपलब्ध होऊन गेलं. अशा प्रकारे जो श्रीकृष्ण लहानपणी गाईगुरांमध्येच वाढलेला आहे, माखनचोरी करतो आहे, त्याने पुढे जाऊन वेदांना घुसळून ज्या प्रकारे ताक घुसळल्यानंतर लोणी येतं, त्या प्रकारे वेदांमध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे ते घुसळून त्याचं गीतारूपी नवनीत म्हणजे लोणी काढून दिलं. आणि तो गोपाळ लहानपणापासून शेवटपर्यंत गोपाळच राहिला. आणि त्याला अनुषंगून ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वेद हे ज्ञानाने समृद्ध आहेत, पण याच्यामध्ये काही जरी का संदेह नसला तरी वेद हे एका अर्थाने कंजूष आहेत, कृपण आहेत. कारण का ते चौथ्या वर्णापर्यंत पोचायची त्याने इच्छा नाही. सगळ्यांना ज्ञान पोचावं असं वेदांना वाटत नाही. पण असं होता कामा नये हे गीतेच्या बाबतीत याची प्रिकॉशन गीतेमध्येच घेऊन ठेवलेली आहे भगवान श्रीकृष्णाने. की उद्या काही लोक गीता पाठ करतील आणि ते म्हणतील नाही नाही आम्हालाच अधिकार आहे, बाकी कोणाला अधिकार नाही, असं होता कामा नये. म्हणून स्त्री, वैश्य, शूद्र या सगळ्यांना गीतेचा अधिकार आहे हे गीतेमध्ये स्पष्ट करून ठेवलेलं आहे. आणि त्या आधारे ते गीतेचं तत्वज्ञान, ते गीता केवळ एक धार्मिक ग्रंथ असं नसून गीतेमध्ये कशा प्रकारे आयुष्य जगता येईल आणि ते आयुष्य ज्या पातळीवर आम्ही आहोत ते अधिक समृद्ध करता करता सर्व अंगांनी, मुख्यतः या आयुष्यामध्ये मग गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे तर कर्मयोग सांगितलाय, भक्तियोग सांगितलाय, ध्यानयोग सांगितलाय, ज्ञानयोग सांगितलाय. ज्याला ज्याला जे जे काही पटतं तो सगळा भाग गीतेमध्ये आलेला आहे. जीवनाचं मार्गदर्शन थोडक्यामध्ये केलेलं आहे. स्वामी विवेकानंद मोठ्या थट्टेने त्याच्यावरती म्हणत असत की आमच्याकडे असं म्हटलं जातं की वेदांमध्ये सगळं काही सांगितलेलं आहे. कुठलाही जगातला शोध लागला की आजही आपण बघतो की आमच्या वेदांमध्ये ते आहे. कुणी वाचायला गेलेलं नाही पण क्लेम करायला मात्र सगळे पुढे आहेत. तसं एखाद्याची जर का गाय हरवली तर त्याने ते शोधायला जाऊ नये, वेद उघडावा, वेदात सापडेल असं ते हसून म्हणत असत, टीका करत असत. म्हणजे थोडक्यात त्यांची टीका याच्यावर होती की वेदांमध्ये ज्ञान नाही अशातला भाग नाही, पण वेदांमध्ये सगळंच आहे असं भाबडेपणाने म्हणू नका. अभ्यास केल्यानंतर कळेल की त्याच्यामध्ये खरंच काय आहे आणि खरंच काय नाही. त्याप्रमाणे गीतेमध्ये पण जीवनाला आज पण हिंदी सिनेमामध्ये कित्येक वेळेला गीता में लिखा आहे याच्या नावावर वाटेल ते खपवतात. काहीच असलं गीतेमध्ये सांगितलेलं नसतं. ते काय सांगितलेलं आहे ह्याचं इंटरप्रिटेशन हळूहळू संस्कृत भाषा ह्या आमच्या व्यवहारामधून बाजूला होत गेली आणि प्राकृताकडे आम्ही आलो. म्हणून गीता पण हळूहळू समजायला कठीण होत गेली. वेगवेगळ्या आचार्यांनी त्याच्यावर टीका लिहिल्या आणि त्याच्यामध्ये मुख्य गीतेला काय सांगायचं याच्यापेक्षा त्या व्यक्तीला काय सांगायचंय ह्या अनुषंगाने ज्यावेळेला लिहिलं जायला लागलं त्यावेळेला गीतेमध्येच एक कॉन्ट्राडिक्शन निर्माण व्हायला लागलं. आणि ते सगळं टाळून मुख्य गीतेला जो भाग आहे सांगायचा आहे तो मराठीमध्ये सांगणं, प्राकृत याच्यामध्ये सांगणं. त्यावेळेला असं समजलं जात असे की संस्कृत ग्रंथ म्हणजे श्रेष्ठ, इतर भाषांमध्ये ज्ञान सांगायला परवानगी नाही. या सगळ्या भानगडी ज्ञानेश्वर महाराजांनी खोडून काढल्या आणि त्यावेळच्या जे धर्म मार्तंड होते त्यांचा विरोध पत्करून सुद्धा हा सगळा भाग मराठीमध्ये आणला. आणि ते मराठीमध्ये आणत असताना ती भाषा पण आता हळूहळू आम्हाला समजायला कठीण झाली. म्हणजे त्यावेळची मराठी आता आम्हाला समजत नाही आणि ती मराठी समजायला म्हणून हळू पुढे ज्ञानेश्वर महाराजांनंतर कित्येक वर्षांनी स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरी लिहिली की आम्हाला समजेल अशा प्रकारची मराठी. म्हणून ज्ञान आहे असं म्हणून पूर्ण नाही. ते ज्ञान आमच्या पातळीवर यायचं असेल तर आम्ही ज्या भाषेमध्ये ते करतो आहोत त्याच्यामधून ते शुद्ध स्वरूपात आमच्यापर्यंत यायला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरीचं मुख्य नाव भावार्थ दीपिका असं आहे. दीपिका म्हणजे छोटीशी ज्योत.
ज्ञानेश्वर महाराजांचा असा कुठेही आविर्भाव नाहीये की मी आता गीतेवर भाष्य करतो. ते एका लहान मुलाच्या स्वरूपातच, त्यांचं वय पण 15-16 वर्षाचंच होतं ज्यावेळेला ज्ञानेश्वरी लिहिली गेली. पण सगळा भाव जो आहे ते मी निवृत्तीनाथांचं म्हणजे गुरूंचं मूल आहे आणि त्यांच्या प्रकाशाने, त्यांच्या कृपेने मी आता प्रसादाने हा ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगतो आहे. अशा प्रकारे अतिशय मूल भावामध्ये ते आहे. आणि ते सांगत असताना मूळ नाव भावार्थ दीपिका, भाव याचा अर्थ गीतेला जे काही म्हणायचं आहे ते इन नटशेल आलेलं आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांची कित्येक ठिकाणी स्पेशल कॉमेंट्री आहे. म्हणजे गीता 700 श्लोकांची जरी असली तरी ज्ञानेश्वरीचा विस्तार खूप आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक श्लोकावर लिहिलेलं भाष्य. आणि ते भाष्य करत असताना त्याला ज्ञानेश्वरी हे नाव कुठे पडलं तर ज्ञानेश्वरी हे नाव मूळ भावार्थ दीपिकेला ज्ञानेश्वरी हे नाव नामदेव महाराजांनी दिले. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज समकालीन होते, एकत्र वावरलेले होते आणि त्यांनी ह्या ग्रंथाचं जे आपण थोडंसं व्हिज्युअलाइज करू शकतो की आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये एक ग्रंथ पब्लिश झाला आणि तो तितक्याच मान्यवर व्यक्तीच्या हातात पडल्यानंतर त्यांनी जे ॲप्रिसिएट केलेलं आहे ज्ञानेश्वरीला म्हणजे या ग्रंथाला, त्याच्यामधून नामदेव महाराजांचा तो अभंग आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी. नुसतं वाचून समाधान म्हणजे ज्ञानेश्वरीचा मुख्य भाग काय आहे तर आनंद मिळणं हा ज्ञानेश्वरीचा मुख्य भाग आहे. की तुम्हाला त्यातलं ज्ञान नाही कळलं तरी चालेल पण एवढी दिव्यता भव्यता त्याच्यामध्ये आहे, दृष्टांतांचं सौंदर्य आहे की त्याच्यामुळे मधून माणूस मुळात आनंदी होऊन जातो. पहिल्यांदा त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटी ज्ञानेश्वरीच्या म्हटलेलं आहे की समर्थांची या पंक्ती भोजने. समर्थाची या पंक्ती भोजने याचा अर्थ एखाद्या श्रीमंत माणसाकडे जर का काही मोठं कार्य काढलेलं आहे आणि सगळ्यांना गावजेवण बोलवलेलं आहे आणि त्याच्याकडे भरपूर धन आहे त्यामुळे त्याने ते मोठा मेनू पण भरपूर आहे, तर काही लोक हे त्यांच्या श्रेष्ठत्वानुसार वरच्या पंक्तीमध्ये बसलेत आणि काही लोक खालच्या पंक्तीमध्ये बसलेत. म्हणून जरी का वर खाली बसलं तरी त्यांना अन्न तेच मिळणार आहे, तेच पक्वान्न खायला मिळणार आहे. त्याप्रमाणे समर्थांच्या पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पक्वान्ने. तसं गीतेचं जर का तुम्हाला ज्ञान समजलेलं नसेल तरी श्रवणे पठणे अर्थे मोक्षूची लाभे. आम्ही ज्या पातळीवरून बघायला जाऊ त्याच्यावरून गीता हा समर्थ आहे त्यामुळे तो त्याचा उपयोग आपोआपच होईल. जसं नामस्मरणाच्या बाबतीत गोंदवलेकर महाराजांना विचारलं होतं की नाम कसं घ्यावं तर ते म्हणाले होते की हे नाम कसं घ्यावं असं विचारणं म्हणजे पेढा कसा खावा असं विचारणार काय. तुम्ही तो कसाही खा तो गोडच लागेल, तसं नाम तुम्ही कसंही घ्या त्याच्यावर ते परिणाम करेलच. जाणतेपणी घ्या, रिच्युअल म्हणून घ्या, न कळत घ्या, त्याचं काम ते हळूहळू करेल तुम्हाला न सांगता. एखाद्याला औषधामध्ये सगळे गुणधर्म माहिती आहेत आणि तो गोळी घेतोय तरी काम करेलच आणि एखाद्याला काहीही माहीत नाही डॉक्टरने लिहून दिलं म्हणून घेतोय तरी ते औषध काम करतं. तसं गीतेकडे जात असताना आम्हाला फार कळत नाहीये, नको कळू दे, कळत नाही म्हणून तर गीता सांगितलेली आहे. जर का कळत असतं तर गीता सांगायचा प्रश्नच नव्हता. तो आम्ही आमच्या आकलनाच्या शक्तीवरून त्या आकलनाची शक्ती वाढवणं हे पण गीताच काम करते, ज्ञानेश्वरी पण ते काम करते. म्हणून नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी. म्हणजे केवळ ते वैचारिक स्वरूपात ॲप्रिशिएट करून बसू नका, ते थोडंसं अंगीभूत करायचा प्रयत्न करा, अनुभवा. विनोबा भावेंना हा प्रश्न विचारला होता. मी संत लोकांना किंवा मोठ्या लोकांना टेस्ट करायला लोक बसलेलेच असतात त्यांचं मोठेपण. तसं विनोबांना हा प्रश्न विचारला होता की हे जे म्हटलेलं आहे की नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी, तुम्ही एवढे आयुष्यभर गीतेवर भाष्य केलेली आहे, ज्ञानेश्वरी वगैरे सांगता, तर तुम्ही कुठली ओवी अनुभवली. तर त्याच्यावर ते पटकन म्हणाले ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ही जी पहिली ओवी आहे तीच मी अनुभवली आहे. म्हणजे त्यात विनय पण आला त्यांचा की पहिल्या ओवी पुढे मी गेलेलो नाही आणि पहिल्या ओवीमध्ये पुढे गेलेलो नाही हे सांगत असताना ओम नमोजी आद्या आपण पण सुरुवातीला ती प्रार्थनामध्ये म्हटलं. तर याचा अर्थ असा आहे की आद्य म्हणजे सगळ्याचं मूळ स्वरूप असलेला, जय जय स्वसंवेद्या म्हणजे स्वतःच स्वतःला जो जाणवतो ध्यानामध्ये तो आत्मस्वरूप आत्मरूपा ते मी अनुभवलंय असंही ते इनडायरेक्टली सांगतात. आणि त्याच्यापासून ह्या ज्ञानाची सुरुवात होते आणि ते ज्ञान कसं प्राप्त होईल हा सगळा भाग कर्माच्या अंगाने, भक्तीच्या अंगाने, ध्यानाच्या अंगाने ज्ञानेश्वरीमध्ये पुढे आलेला आहे.
आणि तो अनुभवत असताना घाईघाई करून ते करता येणार नाही, हे पण ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला स्पष्ट करून सांगितलं. कमळावरती भ्रमर पाय ठेविती हळूवार. कमळाच्या फुलावर भ्रमर म्हणजे भुंगा ज्या वेळेला त्याचं मधु सेवन करायला जातो, तो त्यावेळेला भस्कन जाऊन त्याच्यावर बसत नाही, तो हळूच बसतो. इतक्या सॉफ्टली तो बसतो की बाजूला जे केसर आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे धक्का पोचणार नाही, ते मोडणार नाहीत आणि नुसता मध सेवन करता येईल इतक्या डेलिकेटली तो तसा बसतो. आणि त्या भृंगाच्या बसण्याने कमळाला काही हानी पोचत नाही, त्याचं फक्त पोट भरतं. कमळावरती भ्रमर बाय ठेविती हळूवार का कुसुंबेल शंक केसर या शंका. तशा प्रकारे तुम्ही ज्ञानेश्वरीचंच पण श्रवण करत असताना अलर्ट राहून पण अतिशय डेलिकेटली करायला पाहिजे. आणि त्याच्यावर त्यांनी दृष्टांत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची स्पेशालिटी आहे. त्यांनी असं म्हटलंय की चंद्रा ते अंगवणे भोगुनी चकोर शहाणे. चकोर पक्षी जो असा म्हटलं जातो की जो चंद्रापासून जे चांदणं असतं त्याच्यामधलं जे अमृत असतं तेवढंच तो सेवन करतो, तो आपल्यासारखं वाटेल ते भूक लागलं म्हणून खात नाही. तसं चंद्रा ते अंगवणे सेवुनी चकोर शहाणे परी लाभे चांदणे भलते आहे. पण आम्ही जरी का चकोर नसलो तरी आम्हाला चांदण्याचा आनंद मिळतो, आणि एरवी मिळत नसेल तर कोजागिरीच्या दिवशी आम्ही तो घेतो. चंद्रापासून निघणारं अमृत चकोराप्रमाणे सेवन नाही करता आलं तरी चांदण्याचा आनंद मिळतो. त्याप्रमाणे गीतेचं सगळं सार आम्हाला नाही कळलं, ज्ञानेश्वरीचं सगळं सार नाही कळलं तरी त्याच्या त्या केवळ ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मय सौंदर्यामुळे अंतःकरण आल्हादित होतं, आणि त्या आल्हादित झालेलं अंतःकरण ज्ञानग्रहणाला हळूहळू तयार होतं. म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास किंवा ज्ञानेश्वरीचं श्रवण याचा मुख्य परिणाम, पहिला परिणाम म्हणजे आनंद प्राप्त होणं, बरं वाटणं. फार काही नाही कळलं तरी बरं वाटतं, आणि हळूहळू ते कळतंय याची पण वेगळी जाण निर्माण होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर या शब्दामध्येच महाराजांना असं सांगायचं त्यांच्या नावातच की ज्ञान म्हणजेच ईश्वर. स्वतःचं मूळ स्वरूपाचं ज्ञान हेच ईश्वराचं ज्ञान आहे, हे त्यांच्या नावापासून सुरू होतं. आणि अशा प्रकारे हा विशेष ग्रंथ ज्या वेळेला आलेला आहे तो पण नंतर पाठांतर करत असताना लोक हळूहळू अपभ्रंश होत जातात, आणि लोक ज्यांना थोडंसं साहित्याची म्हणजे समज असते त्यात आपली थोडी ओवी घालवणे असं करून करून तो ज्ञानेश्वरी ग्रंथ 1212 साली शक्य 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली ती ज्ञानेश्वरी लिहिली. कुठे लिहिलं? पैठण आणि ह्याच्यामध्ये आळंदीला ते लिखाण झाल्यानंतर, ते सगळं झाल्यानंतर तो ग्रंथ हळूहळू लोकांच्या ॲडिशन्समुळे अपभ्रंश होत गेले. आणि त्याच्यानंतर एकनाथ महाराजांनी 1506 साली म्हणजे 300 वर्षानंतर त्याच्यामध्ये इतक्या अशुद्धी झालेल्या होत्या की ती पुन्हा एकदा परत अभ्यासून त्यातले जे काही चुकीचे भाग होते ते काढून त्याला शुद्ध केली. आणि हे जे झालं ते भाद्रपद कृष्ण षष्ठी म्हणजे आजचा दिवस, त्याला ज्ञानेश्वरी जयंती असं म्हटलं जातं. म्हणजे ज्ञानेश्वरी जयंतीचा अर्थ ज्ञानेश्वरी लिहिली तो दिवस नसून एकनाथ महाराजांनी केलेलं ज्ञानेश्वरी शुद्धीकरणाचं काम ज्या दिवशी पूर्ण झालं तो आजचा दिवस आहे, आणि त्या दिवसाला ज्ञानेश्वरी जयंती असं म्हटलं जातं. आणि त्याला त्यांनी म्हणून मूळ आपण आता जी वाचतो आहोत किंवा अभ्यासतो आहोत ती ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांनी शुद्ध केलेली ज्ञानेश्वरी आहे. ग्रंथ पूर्वीचं अतिशुद्ध परी पाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधून या एवंविध प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका. ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी. प्रतिष्ठानी गोदातटी लेखन कामाटी पूर्ण झाले. असं त्यांनी डॉक्युमेंट करून ठेवलेलं आहे. कुणी लिहिलं, कधी लिहिलं, का लिहिलं, सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेड आहेत. आणि मग त्यांनी असं म्हटलं की ज्ञानेश्वरी पाठी म्हणजे ज्ञानेश्वरीच्या या ग्रंथामध्ये जो ओवी करीला मराठी त्याने अमृताचे ताटी जाणं नरोटी ठेवली. की आता कोणी हा उद्योग करू जाईल की या ज्ञानेश्वरीत आपल्या 2 ओव्या घुसडाव्या तर अमृताच्या ताटामध्ये करवंटी ठेवण्याचं पाप तो करेल, असंही लिहून ठेवलं. लोकांनी याचा वाटेल तो अर्थ घेतलेला आहे की एकनाथ महाराजांनी असं म्हटलंय की ज्ञानेश्वरी नंतर कोणी मराठी ओवी लिहूच नाहीये, असं नाहीये. ज्ञानेश्वरी पाठी याचा अर्थ ज्ञानेश्वरीच्या पाठामध्ये आता जर का कोणी काही लिहिल तर त्याने करंटेपण आपलं सिद्ध केलं असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणून
मोठ्या भाग्याने हा सगळा मराठी म्हणजे लाभले आम्हा असं भाग्य बोलवतो मराठी वगैरे जे आहे त्याच्यामध्ये हे भाग्य आहे की आम्ही ज्या भाषेत हे पुलंनी म्हटलंय ऍक्च्युली एका भाषणामध्ये की कधी कधी असं वाटतं की आम्ही मराठी लोक आहोत तर ज्या मराठी भाषेमध्ये आम्ही बोलतोय त्याच मराठी भाषेमध्ये कधीतरी शिवाजी महाराज पण बोलले असतील ज्ञानेश्वर महाराज पण बोलले असतील म्हणून तुकाराम महाराजांची गाथा याच्यामध्ये आहे. तर हे आपलं लेणं आहे मराठी भाषेचं ज्ञानेश्वरी हे. आणि ज्ञानेश्वरीमध्येच ते म्हटलंय की एखादी व्यक्ती एवढी सुंदर असते की तिने त्या सौंदर्यावर तिने जर का अलंकार घातला दागिना घातला तर जनरली दागिना का घातला जातो तर आपण सुंदर दिसावा म्हणून दागिना घातला जातो. पण एखादी व्यक्ती एवढी सुंदर असते की त्याच्यामुळे तो दागिन्याला शोभा येते एवढी ती सौंदर्य आहे. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचं सौंदर्य मूळ की त्याच्या ज्ञानाचं सौंदर्य आधीचं ज्ञानाचे बोलणे ते येतुले रसाळपणे ज्ञानाचं बोलणं डल पण असू शकतं कधी एकदा संपतंय असं पण वाटू शकतं. ज्ञानाचे बोलणे आणि येतुले रसाळपणे ते तर पुरे कोण म्हणे आकर्णित. आता बास असं कसं म्हणावं असं वाटेल अशा प्रकारे अतिशय रसाळपणे ही ज्ञानेश्वरी चालते. आणि त्याला स्वामी स्वरूपानंदांनी त्याचा गौरव करत असताना श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा स्मरणे बहुत सुकृते लाभली जगा. ज्याप्रमाणे गंगाचं अवतरण हे भगीरथाने त्याच्या आधीच्या काही पिढ्यांनी मिळून तपश्चर्या करून केलं. आणि का तर हा सगळा भाग समृद्ध व्हावा लोकांची पापं नष्ट व्हावी असं समजलं जातं की गंगेत स्नान केल्यानंतर पाप नष्ट होतं. खरंच होतं की नाही माहिती नाही म्हणजे टेस्ट करून बघायला हरकत नाहीये. रामकृष्ण असं म्हणत असत की ज्यावेळेला गंगेच्या तीरावर जातो त्यावेळेला ती पापं असतात ती झाडावर बसून राहतात कारण त्यांना त्या गंगेच्या पाण्यामध्ये उतरायची भीती वाटते. मग हा बुडी मारून आल्यानंतर परत त्याच्या अंगावरती बसतात. म्हणजे थोडक्यात त्याला असं सांगायचं आहे की अशा प्रकारच्या तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्ज अशा प्रकारे रिच्युअल करू नका अशातला भाग नाही. इच्छा असेल तर करायलाच पाहिजे असं नाही. पण या सगळ्या समजुतीच्या गोष्टी काढल्या तर मुख्य पवित्र काय आहे नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम हे विद्यते. ज्ञान प्राप्त करून घेणं हेच पावित्र्याचं लक्षण आहे ईश्वराचं. स्वतः ईश्वर स्वरूप आहो असं अनुभवलं तर त्या पावित्र्याला अर्थ आहे. नाहीतर मग केवळ समजुतीच्या गोष्टी आहेत. आम्ही इथे जाऊन आलो आणि आम्हाला बरं वाटलं पण तिथे जाऊन काय केलं काही नाही तिथल्या सगळ्या गोष्टींवर टीका करत बसलो. तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर काय भिकारी असतात ते बघायला कशाला गेला होता त्यापेक्षा घरातच बसायचं. भिकारी बघायला तीर्थक्षेत्रामध्ये जायची काय गरज. रामकृष्ण आणि त्यांच्या जिथे ते राहत होते ते मथुर बाबू म्हणून अतिशय धनाढ्य व्यक्ती तर त्यांना तीर्थक्षेत्राला जायची ओढ होती. रामकृष्णांना काही तसं म्हणायचं नव्हतं पण हे लोक त्यांना पण बरोबर घेऊन गेले आणि ते व्यापारी लोक काशीला गेले. काशीला गेल्यानंतर तिथे दर्शन झाल्यानंतर रात्री त्या व्यापारी इतर लोक जमले आणि रात्री मग ते चर्चा सुरू झाल्या त्यांच्या धंद्याच्या सगळ्या काय काय बिझनेस कसा करायचा. आणि रामकृष्णांनी ते ऐकत होते आणि त्यांना जीवात कालवाकालव झाली मनामध्ये. ते म्हटले की आईशी बोलत असत जगदंबेशी तर आई हेच जर का दाखवायचं होतं तर मी माझ्या घरीच बरा होतो. इथे येऊन जर का ह्याच चर्चा करायच्या असतील तर पवित्र झालो वगैरे सगळ्या समजुती आहेत. देव तिथे आहे असं मला कुठे वाटतं. आणि ज्या प्रकारची गर्दी देवस्थानांवर आज उसळलेली आहे पावित्र्याचा भाव चुकून पण मनात येणार नाही याची पूर्ण काळजी तिथली मॅनेजमेंट घेत असते. त्याचं मध्ये न पडता स्वतः जिथे आहोत ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. कुठे जा किंवा जाऊ नका त्याच्याने काही फरक पडत नाही. आम्ही जिथे आहोत ईश्वर सगळीकडे आहे असा भाव आम्ही अंतःकरणात ठेवला तर त्याचं सानिध्य सतत लाभेल. ह्याच्यामधून जे प्राप्त होतं त्याला श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा असं म्हटलेलं आहे की माझ्या ठिकाणीच मी ज्ञान प्राप्त करून घेईन त्याचा मार्ग ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला आहे. आणि त्याच्याने मुख्य काय होईल माझं अंतरंग पावन होईल. भक्तिभावे करिता स्नान त्या गंगेमध्ये करा किंवा करू नका पण ह्या गंगेमध्ये करा म्हणजे समजून घ्या ज्ञानेश्वरी. भक्तिभावे करिता स्नान निर्मल होई अंतःकरण. शरीर निर्मळ कितीही केलं तरी त्याच्यामुळे अंतरंग निर्मळ होईल अशातला भाग नाही. नामस्मरणाने उपासनेने कुठल्याही प्रकारच्या त्याचा परिणाम काय आहे अंतःकरण निर्मळ झालं. ते कसं कळणार की अंतःकरण निर्मळ झालं. शरीर निर्मळ केल्यानंतर साबण लावल्यानंतर कळतं आरशात बघितल्यानंतर की स्वच्छ झालं. अंतःकरण निर्मळ झालं हे कसं कळेल तर त्याच्यावर असं म्हटलंय तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे ताप. अंतःकरणातला ताप गेला म्हणजे सतत चिडचिड होते शांत झाला माणूस की तो निर्मळ आहे. काही व्यक्तींकडे बघितल्यानंतर बघत राहावं असं वाटतं. संतांकडे बघितल्यानंतर बघत राहावं असं वाटतं का अंतःकरण निर्मळ आहे म्हणून.
म्हणून संतांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय आहे, तेही माणूसच होते, आम्हीही माणूसच आहोत. आम्हाला जेवढे प्रॉब्लेम आहे त्याच्यापेक्षा जास्ती त्यांच्या आयुष्यात होते. कित्येक गोष्टी खूप ॲडव्हर्स होत्या, पण अंतःकरण निर्मळ असल्यामुळे तो त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे. म्हणून त्यांच्याकडे बघावं असं आम्हाला वाटतं. भक्तिभावे करीत असताना निर्मल होय अंतःकरण, जीवासी परमसमाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे. शिव याचा अर्थ म्हणजे कैलासामध्ये बसलेला शिव असं नसून, शिव याचा अर्थ सदा पवित्र, माझं मूळ स्वरूप. म्हणून शिव आपण स्वतःला या टर्मिनॉलॉजीमध्ये जीव असं म्हटलं जातं. जीव म्हणजे आपण स्वतः, आणि त्यातलं व्यक्तिमत्व जर का बाजूला काढलं तर मूळ चैतन्य तत्व म्हणजे शिव. या अर्थाने आपलं अनुभव मूळ स्वरूपात आपल्याला ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्या जीवाला शिवाचा संयोग झाला, जीवशिवाचा संयोग. हे तिथे पण म्हटलं की जीवाशिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता नेयादी त्रिपुटी. म्हणजे ध्यान करणारा मी आणि जसं ध्यान करतोय तो चैतन्य तत्व हे वेगळे राहिलेले नाही, मी चैतन्य स्वरूप आहे असा अनुभव आला. त्याला सोहम सहा अहम, मीच ईश्वर स्वरूप आहे. प्रकटे सोहम भाव प्रतिती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. म्हणजे ती व्यक्ती स्वतः ज्ञानस्वरूप होऊन स्वतः संत जे काही सांगता आहेत ते अनुभवलंय अशा पातळीला ते येऊन जाते. हा सगळा प्रवास या ज्ञानेश्वरीच्या साह्याने सगळ्या ग्रंथांमध्ये संतांचे सांगितलेलं आहे, पण ज्ञानेश्वरीमध्ये स्पेशली ते सोपं करून सांगितलेलं आहे. एक त्याला मार्ग नीटपणाने आलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वरी हा त्याच्यानंतरच्या काळात एक प्रधान ग्रंथ होऊन राहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये, स्पेशली सर्व संप्रदायांमध्ये. सर्व मोठ्या लोकांचा प्रेमाचा विषय, आदराचा विषय ज्ञानेश्वरी आहे. ज्यांना समजत नाही अशा प्रकारचे नास्तिक लोक सुद्धा ज्ञानेश्वरीच्या वाङ्मय सौंदर्यामुळे त्याच्यावर भाळलेले आहेत. म्हणजे हाच शब्द बरोबर आहे, भाळलेले आहेत त्यांच्यावर. तर आम्हाला जेवढं शक्य होईल, अख्खी ज्ञानेश्वरी अनुभव वाचणं किंवा एक्सप्लेन करणं शक्य नाही, पण ज्ञानेश्वरी नित्यपाठाच्या माध्यमातून पहिला भाग सगळा कर्मयोगाचा आलेला आहे, तो काही ओव्या पहिल्या झालेल्या आहेत. तरी पुढच्या वेळेला आपण इथे ज्यावेळेला सुरू करू त्यावेळेला थोडी समरी आढावा घेऊन मागे काय झालंय आजपर्यंत, त्याच्यानंतर जिथे आलोय त्याच्या पुढे आपण जाऊ. जे काय आज बोलणं झालं ते ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी, भगवंतांच्या चरणी आणि सर्व संतांच्या चरणी अर्पण करून माझं बोलणं मी थांबवतो. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जीव बसनेला दृढ चालवावे, भूदेव बसंतासी सदा नमावे. सत्कर्मयुगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.